मित्रांनो, असं म्हणतात की लहान मुलं आणि समाज हा दोघही अनुकरण प्रिय असतात. म्हणजे मोठी माणसं किंवा घरातली माणसं जी कृती करत असतात त्याच कृतीचं अनुकरण ही तुमच्या आमच्या कुटुंबातील लहान मुलं करत असतात आणि समाजाचंही तसंच असतं. मग एखाद्यानं एखादी कृती केली की त्या कृतीचं आपण अनुकरण करत असतो. म्हणजे त्यानं जसं केलं तसंच आपण करतो आणि मग त्याच्यातूनच ह्या प्रथा जन्म घेतात. म्हणजे असं म्हणतात की आपण संस्कृती सांगत असतो, परंपरा मांडत असतो, सांगत असतो आणि त्याच्यासाठी कधी कधी भांडतही असतो. आणि मग ही भांडणं कधी कधी दंगलीपर्यंतही जाऊन पोहोचतात आणि त्याच्यातून मग पुन्हा वेगळे वाद तयार होतात. हा वेगळा विषय आहे. मात्र एक दासू वैद्यची कविता आहे की हल्ली संस्कृती हरवली की मजा येते, म्हणजे तिला खोदकाम करून शोधता येते. आणि मग शोधल्याच्या नंतर मग तिला हवा तसा रंग देता येतो, हवा तसा आकार देता येतो आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये एक आनंद मिळत असतो की संस्कृती पुन्हा पुन्हा खोदण्यामध्ये आणि संस्कृती पुन्हा पुन्हा गाडण्यामध्ये. विवाहाचं तसंच आहे. विवाह आपण एक संस्कार सांगत असतो, 15वा संस्कार म्हणून त्याची एक मान्यता आहे. आणि जी काही आपल्या हिंदू धर्म पद्धतीनुसार किंवा ज्याला वैदिक विवाह पद्धती ही याची एक रचना ठरलेली आहे. प्रत्येक कृतीमागे काहीतरी अर्थ त्याचा दडलेला आहे. त्याच्या मागे काहीतरी कुठलं तरी अध्यात्म किंबहुना विज्ञान त्याच्या मागे त्या कृतीमागे दडलेलं आहे. मग ती कृती कशासाठी केली पाहिजे, जसं आता उदाहरणार्थ हळदीचा कार्यक्रम असेल तर हळद कशासाठी लावली पाहिजे, तर हळदीमध्ये औषधी गुण असतात. हळद हे सौंदर्य प्रसाधन आहे. हळदीमुळे लग्नामध्ये ज्याला आपण नवऱ्याला आणि नवरी मुलीला देवाचा दर्जा देतो, म्हणजे नवरदेव आणि नवरी असं म्हणतो, तर त्यांचं सौंदर्य त्या ठिकाणी खुलून दिसलं पाहिजे. मात्र एखादी गोष्ट आपण समजून न घेता ती ट्रेड म्हणून जर स्वीकारत असू तर तिचं केवळ आणि केवळ हे अंधानुकरण ठरत असतं. म्हणजे आपण एखादं लग्न सोशल मीडियावर पाहतो किंवा व्हिडिओवर पाहतो, मग ती नवरी कुठेतरी स्टेजवर एंट्री करते आणि ती नाचत नाचत जाते किंवा एखादं हेलिकॉप्टर मध्ये बसून येतं किंवा अजून काहीतरी वेगळं. आणि मग ती नाचत नाचत जाणारी मुलगी, मग आता जर ती नाचत नाचत त्या स्टेजवर जात असेल तर सुदैवानं तिनं त्या पुढे चालून आयुष्यभर त्या कुटुंबातील लोकांना नाचवलं नाही, म्हणजे झालं कमावलं. म्हणजे हे वेडेचाळे किंवा कुठेतरी घोड्यावर बसून त्या नवरीला आणायचं, काळा चष्मा लावून आणायचं आणि मग त्या टीव्ही चॅनलनी जे काही स्ट्रीम मीडिया आहे तर त्यांनी ते लाईव्ह म्हणून दाखवायचं किंवा त्यांचं ते टीआरपी वाढवण्यासाठी एक हटके बातमी म्हणून त्याला दाखवायचं. आणि मग ह्या गोष्टीची आपणही कुठेतरी नक्कल करतो आणि मग ही आमची ग्रामीण भागातली जी काही आमची जी काही कृषी संस्कृती होती, ज्याच्यामध्ये नैतिकता, धार्मिकता, सात्विकता, सभ्यता इत्यादी गोष्टी ज्या काही रुजलेल्या होत्या, काठोकाठ ही संस्कृती त्या दृष्टीनं भरलेली होती, तर ती मग आता तिची आपण सांडून सुरू केलेली आहे. आणि मग बदलत्या काळानुसार हे बदल आवश्यक आहेत का, असा प्रश्न जेव्हा आपण निर्माण करतो, तर बदलत्या काळानुसार बदल हे काळानुरूप आवश्यक असतातच. परंतु त्यातून तुमच्या मूल्यांचा संपूर्ण विसर न पडता सुसंस्कृत पद्धतीने किंवा सभ्यतेच्या अंगाने किंवा नैतिक मूल्यांची जोपासना करत हे जर मूल्य रुजत गेली तर या विचारांची समज, यातून एकमेकांचा आदर वाढेल व या कृतीचे सकारात्मक परिणाम हे समाजमानावर पडतात. मात्र आपण जे काही सुरू केलेलं आहे, अंधानुकरण, येडेचाळे किंवा सामाजिक असंवेदनशीलता सध्या वाढते आहे आणि त्यामुळे त्याच्यावर विचार करायला कोणाकडेही वेळ नाही. आपल्या कृतीचा समाजावर किंवा सामाजिक काय परिणाम होईल, आपल्या कुटुंबावर काय परिणाम होईल, ह्या गोष्टी आपण कधी लक्षातच घेत नाही. आणि मग पारंपरिक व आधुनिकतेचं संतुलन साधत असताना मग प्री वेडिंग शूटिंग सारखे काही उपद्रव आता समाजामध्ये रुळलेले आहेत. किंवा साक्षगंध झाला की एकमेकांना मोबाईल भेट द्यायचा आणि मग त्या नवरा नवरीनं मग रात्रभर त्या पोरापोरीनं जेवला का तू, खाल्ला का तू, मग तुला माझी आठवण येते का, असे येडेचाळे करत रात्रभर बोलत बसायचं, एकमेकांना चॅटिंग करत बसायचं. मग तू कधी भेटशील, मग आता त्यांनी काहीतरी भेटीचं निमित्त काढायचं आणि कपडे घेण्याच्या निमित्तानं म्हणा किंवा काही खरेदी करायच्या निमित्तानं प्री वेडिंग शूटिंगचं फॅड, त्याचे पॅकेज आता ठरलेले आहेत. 50-50 हजारापर्यंत प्री वेडिंग शूटिंगचे पॅकेज आहेत. त्याची आता ठिकाणं सजत आहेत आणि मग ह्या प्री वेडिंग शूटिंगच्या नावाखाली मग लॉजवर जायचं. साहजिकच त्यावेळेस म्हणजे दोघांमध्ये एक
प्रचंड प्रमाणामध्ये स्त्री आणि पुरुषामध्ये वयात आल्याच्या नंतर एक आकर्षण असतं आणि हे आकर्षण नैसर्गिक असतं, परंतु त्याला एक मर्यादा घातलेल्या आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी लग्न झाल्याच्या नंतर पती पत्नी हे एकमेकांना चार चौघात बोलत सुद्धा नव्हते, आपल्या डोक्यावरचा पदर सुद्धा ढळू देत नव्हते. अजूनही आमच्या वयस्कर स्त्रिया या बैठकीमध्ये जर नात्यातील जरी रक्ताच्या नात्यातील जरी पाहुणे बसलेले असले तरी त्या डोक्यावरचा पदर ढळू न देता आपल्याला चहा पाणी घेऊन येतात. आणि मग आपण या वैवाहिक बंधनात प्रवेश करत असताना ज्या नको त्या विकृतीचं दर्शन आपण यातून घडवत आहोत. आणि मग ह्या विकृतीतून जे काही तथ्य आता समोर येत आहेत, तर मग तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलेलंच आहे की बा जर तुम्ही बाभळीचं बी लावसाल तर त्याच्यातून आंब्याची फळं येणार नाहीत. आणि मग आपण जे म्हणतो आहोत किंवा आमचे मुलं मुली बिघडत आहेत, मुली व्यवस्थित वागत नाही, अनाथ आश्रमांची संख्या वाढते आहे किंवा वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे, सासू सासऱ्यांना नीट वागणूक मिळत नाही, मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, लग्नापूर्वी मुली पळून जात आहेत, मुलं पळून जात आहेत, लग्न साक्षगंध झाल्याच्या नंतर प्रेमाचे त्रिकोण तयार व्हायला लागले, त्याच्यामुळे ते लग्न मोडा लागले. कारण नंतर लक्षात येतं की त्या पोराचं कुठंतरी दुसरीकडेच लफडं होतं आणि पोरीचं तिसरीकडेच लफडं होतं. ह्या गोष्टी समोर यायला लागल्या. काही लग्न लागल्याच्या नंतर दागिन्यासह पळून चालल्या. जवळपास सरकारी आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरामध्ये 2 लाख महिला व मुली गायब आहेत, मात्र प्रत्यक्षात ही आकडेवारी कितीतरी जास्त आहे. यावर आपण कधी विचार करायला तयार नाही आणि सरकार अजूनही सभागृहामध्ये ही खरी आकडेवारी जाहीर करायला तयार नाही. आणि मग आता सरकार त्या दृष्टीने विचार करते, म्हणजे तसे आदेशच सरकारने दिले आहेत की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सेफ हाऊस देणार आहे. म्हणजे मुला मुलींनी पळून जायचं आणि त्या सेफ हाऊस मध्ये राहायचं, त्यांचं वर्षभरासाठी संगोपन सरकार करणार. म्हणजे ही आमची सामाजिक सभ्यता, सामाजिक संस्कृती. आणि काय तर मग आपण संस्कृतीसाठी मग एखाद्यानं जर धर्मावर याच्यावर कुठल्या विषयावर जर बोललं तर मग त्याच्यावर लगेच मग सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं, त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे. म्हणजे ही सगळी आता जी काही गोष्टी सुरू आहेत तर त्या तुम्हाला योग्य वाटतात का अयोग्य वाटतात का, तुमचं मत त्याच्याबद्दल काय आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा. नसेल आवडला, पटलं असेल तर पहा, नसेल पटलं तर इथं सोडून द्या.